हाय हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही वांगे आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवणार आहे। त्यासाठी हे वांगे कापून घेतलेले आहेत। मुलांना काही वांगे आवडत नाही म्हणून बटाटा पण एक टाकलेला आहे। त्याच्यात बटाट्याचे थोडे काप करून घेतलेले आहेत आणि हा मसाला बारीक करून घेतला आहे। याच्यामध्ये लसूण, खोबरं, शेंगदाण्याचं कूट आणि आपला घरचा मसाला, मीठ एकत्रित टाकून वाटून घेतलेला आहे। आणि हा कढीपत्ता मी भाजीला टाकण्यासाठी घेऊन आलेले आहे। आणि आता पातेल्यामध्ये तेल टाकलेले आहे। तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, आणि कढीपत्ता चांगला तडतडलेला आहे। त्याच्यामध्ये आता हळद टाकली आहे। त्याच्यामध्ये आता वांगे टाकले आहेत। वांगे चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। वांग्यांमध्ये असा मसाला भरलेला आहे। वांग्यांमध्ये असा मसाला भरला ना एकदम वांग टेस्टी लागतं। वांग असं कापलेलं असतं त्याच्यामध्ये मसाला भरायचा, त्याच्यामुळे वांग एकदम खाण्यासाठी चविष्ट लागते। अशा प्रकारे वांग तेलामध्ये टाकून चांगलं हलवून घ्यायचं। त्याला थोडंसं असं तांबूसारखं रंग येऊन द्यायचं। थोडंसं अजून मसाले वाढवलेले आहेत। धना पावडर, लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला सुद्धा घेतलेला आहे या वाटणामध्ये टाकण्यासाठी। आणि आता आम्ही तो सगळं परतून घेणार आहोत। कांदा लसूण मसाल्यामुळे आणि लाल मिरची पावडरमुळे तरीवाली एकदम छान अशी तरी येते वांग्याला आणि वांगे एकदम छान असं दिसतं आणि चविष्ट सुद्धा लागतं। कांदा लसूण मसाल्यामुळे चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे। मसाले टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जो बटाटा कापून घेतलेला आहे तो बटाटा पण टाकून घ्यायचा आणि जे वाटण आहे उर्वरित लसूण, खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट हे चांगलं हलवून घ्यायचं। हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात शेंगदाण्याचं कूट पाहिजे तेवढ्या प्रमाणात शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचं आणि ते खालीवर चांगलं हलवून घ्यायचं। त्याच्यामुळे वांग्याला सगळीकडे बटाट्याला आणि वांग्याला शेंगदाण्याचं कूट लसूण खोबरं लागेल। आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी पाहिजे नाही तेवढ्या प्रमाणात पाणी ओतायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। अशा पद्धतीने पाणी ओतून घ्यायचं। अशा पद्धतीने चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला जेवढ्या प्रमाणात मीठ लागत आहे तेवढ्या प्रमाणात। आणि आता माझी ही वांगे बटाट्याची भाजी एकदम छान प्रकारे फोडणीला टाकून झालेली आहे। तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटत आहे हे कमेंटमध्ये सांगा। आणि माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।